हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवडीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला आता आपण चाललो बापूकडे नागोबा आणू. आज नागपंचमी हा. काठावर पाणी भरणाऱ्यांची निवर्दळ चालू हा. आपण इला चव्हाट्यावर पिंपळाच्यात आहे. पिंपळ आणि वातावरण एकदम शांत. पाऊस काय अजून नाही आहे. चैतन मी आणि बाई चालला. इकडे नानी आहे आणि नाग्याची बायको पाणी भरतात. आणि आपल्याला जाताना ही चाफ्याची फुलं दिसली आहेत. ढापूचा विचार चाललो हा. तिथून जा काढचार जा हातात भेटणार विचार काय हे उभं राहू. मंगले काकीच्या चाफ्यावर चैतनाक चढवलं. काकी गेली पण चापू आणि काकीचं नाव मात्र आमच्याकडे अजून राहिला. अजून पण हा घर आम्ही मंगले काकीचाच म्हणतो. तर अशी काय काय घरांनी ठिकाणं असतात ती आपल्यानंतर देखील आपल्याच नावानं ओळखली जातात. जसं की ह्या मंगले काकीचं घर, ह्या भाऊजाचं घर, अशी पुढे वेगवेगळी ठिकाणं आहेत. चला अजय आणि पत्तू घेऊन येलो दाखव नागोबा. आणि आकडे भाऊ इलो. भाऊ तू आणलं नागोबा हा. आता जातं की आणतो अजून हा. तर एवढी सगळी फुलं चैतन्यानं काढल्या ना बस झाली. चला पूजेपुरती तरी. पप्पा तिकडे आंघोळ करून तयार आहे. आमका बघून पळालो. पप्पाने सकाळी गुलाबाची सगळी फुलं काढलेली आणि त्याच्यातली आणून 10 फुलं दिले नाहीत माका. एका बाजून चल. पप्पेचे गेल्या वर्षी गुंडे ह्याच टाईम हा कसले तिरडे ढोरांनी खाल्ल्याने यंदा बरोबर सांभाळल्यानं. इकडे चव्हाण बाबा येऊचे होते ते खाली राहुले. गाडी कशी पॅक करून ठेवली नाही बघा. आगोबा आणू फायनली आपण बापूच्यात आहे. रंगवतात नेत्रा कुरुची रवली होय. धोतर रंगूचा रावला पप्याचा. सागवानचं पान काय आणलं. केळीच्या पानात मग घेऊया होय की नाही पप्या. हे म्हणते होय की नाही बाबू. आम्ही रात्री पण पूजा करू होय की नाही. तू करशील ना हा. मग तर माई निल्या चैतनची तक्रार सांगितले ना. चैतन बोलताना ए ह्या दे दे ते सगळं. माईकडनं आता सुधारानच बाहेर चाललो. नाही नाही सुधारलो माई. हे बघ एकदम खाली मान घालूनच चाललो. चप्पल घालचं शिशा घेऊचो नागोबा हातात चप्पल घालून द्या. शिशा घेऊचो नागोबा यावर्षी शिशा नेणार पण घरात जायचा कर एकच नागोबा राहून दे नाही तर त्याचे 2 होती. धर धर नको धर घे तू. 2 हातान पकड 2 हातान पकड.
अशा बस 2 हाताने पकड बाबू. सरपंच हो चला. चला घेऊन जाऊया. हा दाखव. हा चल. फायनली पोरग्या माझा नागोबा घेऊन येईल. हा चल ये. हळू 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 हळू. तकडे चल. घरात नव्हतं तकडे काही नेतं. पुढल्या राग नाही गोकळा पुढल्या राग. चल या ती. गणपती बाप्पाच्या थाई नाही हय ठेवूच तो बस हय आधी बाजूक ठेवूया. तर अशा प्रकारे सकाळी सकाळीच आपण नागोबा आणून ठेवलो हा. आता त्याच्या पूजेची तयारी वगैरे घराकडे जायचं आंघोळ वगैरे करायची. नंतर सकाळ पुढचं दुपारी पूजा करूची उचकी लागली. तर चतुर्थी जवळ येईल या श्रावणातल्या नागपंचमीपासून आता हे पुढचे सण चालू. वेगवेगळी फुलं अशी हरणा तिरडे वगैरे सुरुवात झाली. हे निसर्गात ॲटोमॅटिक रुजान येतात आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पुन्हा संपतात. पण ह्या श्रावणातल्या सणांका ही फुलं तयार असतात सजावटीसाठी पण आणि पारंपरिकता म्हणून. तर चला घराकडे जाऊया सगळी तयारी करूया आणि पुन्हा येऊया. या वर्षातलं पहिलं श्रावण सोमवार म्हणून मी आणि शिष्या चालला. खय बाबू खय जावला खय जाऊया देवळात. ते देवळात चालला इलाव देवळाकडे. देवळाकडे माझू आधीच इल्ला शिष्या मी शाव्या आणि आमच्यावर चैतन पण वाटेत गावलो त्याका घेऊन इलाव. पैसे देत नाही. ह्या बाप्पाक मी इकडे माझ्याकडे बघ. ह्या बाप्पाक मी फुलू घातले तू दुसऱ्या बाप्पाक नेताय ना कशा नाही तर तो बाप्पा काय म्हणत. तर मी एका बाप्पाक म्हणजे मेन गाभाऱ्यात इलोय आणि शिष्या म्हणतात त्या दुसऱ्या बाप्पाक मी फुल घालतोय नाही तर तो बाप्पा म्हणत आमका फुला दिलेली नाही होय की नाही. हां जा तू खायच्या आत्ता घाल बाय. सगळ्या बाप्पांका खुश करूचा आज. तर इकडे आमच्या मंदिराचं मुख्य गाभार हो आकाश ब्राह्मण देवाचं. तर देवळात इलाव जरा शांत बसाया थोडं वेळ आणि नंतर मग घरात जाऊया. आमचा देव आणि हो परिसर इकडे शिष्या खयचो देव चुकवत नाही. सगळ्या देवांका नेऊन फुला घालतात. खय नेता आता खय आता बस झाली फुला ये. हां इथे घालूचा अजून. हां चालत. तर इकडे जेवणाचा बाकी सगळा झाला आणि आता मोदक नेवरे पातोळे यांची तयारी चालली आहे. यंदा क्षितिजा 1 नंबर. इकडे मोदक ओळून ठेवतात. तर आपण सगळीजण इलाव खालच्या घरात म्हणजे जुन्या देवघराच्या घरात नैवेद्य वगैरे तयार करून डायरेक्ट आणलो. आहे मी शिशा क्षितिजा शाव्या मी इकडे नागोबा पूजून झालो. आता पुन्हा एकदा पूजायचं हो का. नागोबा असं पूजलेलं सगळं शिष्याची काहीतरी काढल्या कोणती. एक एक करून सगळीजण देवपूजा करून घेतात. इकडे पोरा मजा करतात. तर दुपारी जेवण वगैरे झाला झोपला जरा आराम केला आणि आता संध्याकाळचे 4 वाजान गेले. इकडे नागोबा आता विसर्जन पोचवायचो कारण अळवात सोडूचो. अळवात नेऊन सोडला पुन्हा वेदग्या
संध्याकाळी नाही तर उद्या गोळा करणार आहे ते. आधी पोचूया नंतरचा वगैरे नंतर काय तर सगळे झोपलेले उठत नाहीत अजून. विघ्नेश उठत नाही. हे चल कान उघडूसाठी ताट आणू गेला. हा वाजव वाजव जा. हा एक घे बाकी हैता हैता घे हैता भांडा घे. हा आता मिक्स केलेला घ्यायचा घे. चला वाजवा वाजंत्री. उघडा डोळे कान उघडा. नागो पण झोपलो. देवग्याची अजून झोप जायत नाही. जोरात ए घंटी वाजव. आम्ही बाहेर पडलो आणि पाऊस इलो. पाऊस गेल्याबरोबर आम्ही लगेच नागोबा विसर्जनाक बाहेर काढलो. आता अळवात नेऊन काहीतरी विसर्जन करूचा. हे वाड्याजवळ अळवात इलो. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. अशा प्रकारे आपण गागोबा पोचवला अळवात. प्रसाद दिया नागोबा पोचून झालो आणि आम्ही चाललो घराक. तर अशा प्रकारे नागपंचमी ही कोकणात साजरी केली जातात. कोकणात नागपंचमीचं वैशिष्ट्य असतं मूर्तीपूजन. जिवंत साप पूजलो जात नाही किंवा नागोबा आणून घरात पूजलो जात नाही किंवा वारुळाक पूजला जात नाही. आपल्या घरात पूर्वी पारंपरिक आम्ही घरातली जी तरुण मंडळी असतात किंवा पोरगी असतील ती माती आणायची आणि वारुळाची आणि त्याच्यापासून मूर्ती बनवायची. त्याचं मी येते कालांतरानं आता मूर्ती भेटायला लागली जिकडे तिकडे. आणि ह्यो मूर्ती नंतर घराकडे आणले जातात. त्यांची पूजा अर्चा केली जातात आणि संध्याकाळी पुन्हा ह्याचं विसर्जन केलं जातं. आता ती ठेवलेली जी मूर्ती आहे पुन्हा गोकुळाष्टमीच्या वेळेक गोकाळा बनवायची असतात. त्यासाठी एकत्र करतात लहान मुलं संध्याकाळी किंवा उद्या आणि ती पुन्हा नागोबाच्या मातीपासून ती मूर्ती बनवली जातात. त्याचा आपण व्हिडिओ करताच. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पातोळ्यो ह्या मुख्य एक पक्वान असता तर बनवलं जातं किंवा नेवरे मोदक बनवले जातात. या दिवशी तळला जात नाही आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गात कोणती हानी पोचवला जात नाही. निसर्गात खणला देखील जात नाही. आजचा दिवस एक निसर्गासाठी पाळलं जातं नागोबासाठी. अशा प्रकारे आपण नागपंचमी आजची साजरी केली. व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या इन्स्टा आणि फेसबुकला देखील आठवणीतला कोकण म्हणून पेज आहे त्याला देखील फॉलो करा. म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमका पहिले व्हिडिओ पोचतील. चला टाटा बाय बाय.